हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल पुणेरी पल्लवी. फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत मस्त या पावसाळी दिवशी पानशेत येथे एक निसर्गरम्य वृंदावन रिसॉर्ट आहे. चला तर मग आज मैत्रिणींबरोबर इथं धमाल करूया. मंडळी, रोजच्या धावपळीच्या आणि घाईगडबडीच्या आयुष्यात एक छोटा ब्रेक तरी आपण डिझर्व करतच असतो. आणि तो ब्रेक पाऊस, निसर्ग आणि आपल्या धमाल मस्ती करणाऱ्या गँग बरोबर असेल तर आणखी काय हवंय आयुष्यात. मैत्रिणींसोबत एका डे आउटचं प्लॅनिंग डे आणि नाईट करून पुण्यातील असंख्य रिसॉर्ट्सची माहिती काढून त्यानंतर इथे जायचं की तिथे पासून काय घालायचं, कधी निघायचं या आभाळा एवढ्या चर्चेला वैतागून मी नाही येत जा इथपर्यंत पोचलेल्या चर्चेनंतर एक रिसॉर्ट फायनल झालं. खूप चर्चा झाल्यानंतर एक कुठेतरी चला असं म्हणत पानशेतला असणाऱ्या एका निसर्गरम्य रिसॉर्टच्या दिशेने आमची गाडी निघाली. मोबाईलवर वाजतील त्या गाण्यावर जमेल तसा डान्स करत आमची गाडी पोहोचली रिसॉर्टमध्ये. आणि मग काय, असा सुंदर दिवस कॅमेऱ्यात कैद झालाच पाहिजे म्हणून आज मोबाईलची मेमरी फुल होईपर्यंत फोटोज, व्हिडिओज आणि रील्स करायचे ठरवले. आज काय, कुणी आता बास फोटो असं म्हणणारं नव्हतंच. गाडीतून उतरल्यानंतर बाहेर थंड हवा आणि पावसाची रिमझिम चालूच होती. सकाळी लवकर निघाल्यामुळे पोटात कावळे ओरडत होते. रिसॉर्टकडे एक नजर टाकून नजरा वळल्या त्या नाश्त्याकडे. नाश्त्यामध्ये गरमागरम इडली, गरम सांबार, चटणी, पोहे, ब्रेड बटर असे बरेच काही ऑप्शन होते. नाश्ता करण्यासाठी सीट आउट एरिया सुद्धा प्रशस्त होता. गरम गरम नाश्ता झाला आणि एका कडक कटिंग सोबत प्रवासाचा शिनवटा घालवला. सोबतच आता दिवसभर काय करायचं यावर चर्चा सुद्धा रंगली. चहा घेतानाच असं लक्षात आलं, आजूबाजूला प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतोय. पण आज जग इकडचं इकडे झालं तरी चालेल, पण एन्जॉय करायचं हे मात्र पक्क होतं. रिसॉर्टच्या एका रूममध्ये सोबत आणलेलं सामान ठेवून रिसॉर्टचा एक फेरफटका मारायला निघालो. मस्त मोठे मोठे 2 स्विमिंग पूल आम्हाला तिथे दिसले. वरून पाऊस कोसळत होता. स्विमिंग पूलमध्ये जाण्याची इच्छा आणि प्लॅन तूर्तास तरी नव्हता. आजूबाजूला हिरवागार निसर्ग बघून मन खूप फ्रेश झालं. त्यात आज रोजची धावपळही नव्हती आणि घड्याळाचं बंधनही नव्हतं. तभी तो सिमरन अपनी जिंदगी जीने के लिए पूरी तरह से तैयार थी. या रिसॉर्टमध्ये बऱ्याचशा आउटडोअर ॲक्टिव्हिटीज होत्या आणि इनडोअर गेम्स सुद्धा होत्या. फोटोज, रील्स, धमाल मस्ती यातून वेळ मिळाल्यानंतर या ॲक्टिव्हिटीज करू असं काहीसं ठरवलं. आजूबाजूला डोंगर रांगांवरती दाट धुक्याची चादर होती आणि मध्ये हे निसर्गरम्य रिसॉर्ट निसर्गाच्या कुशीत वसलेलं. एवढी सगळी पाहणी झाल्यानंतर मग काय, फोटोज आणि रील्सला सुरुवात झाली. माझा असा फोटो काढ, माझा असा व्हिडिओ काढ, या अँगलनी नाही घेतला तो, तसा छानच नाही आला, अशा सगळ्या चर्चेनंतर भरपूर फोटो आणि व्हिडिओज काढून झाले. या रिसॉर्टच्या परिसरात मोठ्याने गाणी सुरू होती. इतका मोठा आवाज आल्यानंतर आणि आवडीची गाणी लागल्यानंतर पाय कधी थिरकायला लागतात आपलं आपल्याला सुद्धा समजत नाही. यानंतर वेळ आली ती रील करण्याची. ऑफकोर्स ठरवलेली रील कधीच होत नाही. त्यानंतर रील शोधण्यातच बराच वेळ गेला. मग पोज डिसाईड करण्यात वेळ गेला आणि फायनली एक रील झाली. चेहऱ्यावरचा आनंद तरी बघा. सोबतच्या सर्व जबाबदाऱ्या लांब सारून आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे असे काहीसे भाव होते. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामध्ये स्विमिंग पूलमध्ये जाण्याचं धाडस खरं तर नव्हतंच, पण आज कुछ तुफानी करते हे म्हणत त्यातही उडी घेतलीच. आणि तिथे पण निशाणा तुला दिसला ना यावर थिरकलोच. पण या सगळ्यांनी पोट थोडी भरणार होतं. अर्धा दिवस बाकी होता अजून. नंतरची मस्ती करायला एनर्जी तर हवीच होती, म्हणून मस्त गरम गरम जेवणावर ताव मारला. या रिसॉर्टमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी वेगळा असा एक प्ले एरिया होता. तो प्ले एरिया पाहून सर्वांना आपापल्या मुलांची आठवण आली खरी. कसं असतं ना, स्त्रीला कितीही स्वातंत्र्य मिळालं आणि तिला तिचा दिवस जरी मिळाला तरी तिच्या डोक्यात आपल्या मुलांची आणि कुटुंबाची काळजी कुठेतरी मागे असतेच.
स्विमिंग पूलमध्ये मजा करून मस्त फ्रेश होऊन आम्ही निघालो इंडोर गेम्स खेळण्यासाठी. परंतु इंडोर गेम्समध्ये आम्हाला फार काही मजा आलीच नाही. त्यानंतर आम्ही ठरवलं त्या रिसॉर्टच्या टेरेसवरती जायचं. वरती इतका सुंदर व्ह्यू असेल असं वाटलंही नव्हतं. एकूण काय, इंडोर गेम्स न खेळण्याचा डिसिजन योग्यच होता. आफ्टर ऑल इतक्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे रिसॉर्ट बघायचं, त्यामध्ये इंडोर गेम्स कशाला, त्यात मजा वाटलीच नाही. तिथे भरपूर फोटो काढून आम्ही खाली आलो आणि रिसॉर्टमध्ये मोठमोठ्याने वाजणाऱ्या 90s आणि 80sच्या सॉंग्सकडे आमचे पाय वळले आणि मस्त त्या गाण्यांवरती ठेका धरत वरून पावसात भिजत छान डान्स एन्जॉय केला. आयुष्यात औषधाच्या गोळ्या नसाव्यात, मित्रांच्या टोळ्या असाव्यात हे ऐकलं होतं, पण या थंड हवेमध्ये मित्रांच्या टोळ्यांसोबतच औषधाच्या गोळ्याही घ्याव्या लागतात की काय असं वाटायला लागलं होतं. यानंतर मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया या गाण्यावर एकही स्टेप मॅच न करता एक रील झाली. नंतर खूप मोठ्या चर्चेनंतर, बऱ्यापैकी प्रॅक्टिस झाल्यानंतर आगे है बरसात पीछे है तुफान याच्यावर बऱ्यापैकी परफेक्ट रील झाली. मला वाटतं खरं तर या रीलच्या एंड रिझल्टपेक्षा त्या करतानाच्या प्रोसेसमध्येच फार मजा आहे. नंतर काय, आम्ही फरमाईश करायचो आणि दिनादिन धा करत डान्सला सुरुवात व्हायची. आजूबाजूला कोण आहे, काय करतायत, कोण डान्स करतंय, कोण करत नाही याचा अजिबात विचार मनात येत नव्हता. पावसाची रिमझिम चालूच होती आणि अंगाचा थरकाप उडेल असा थंडगार वाराही सुटला होता. डान्स करता करता कुठून गरम गरम चहा येतोय का याकडे पण लक्ष होतं. बघता बघता इव्हिनिंग स्नॅक्सची वेळ ही झाली होती. मस्त गरमागरम बटाटा भजी, कांदा भजी आणि वाफाळता चहा, आहा काय कॉम्बिनेशन होतं. तसं तर इतका सुंदर दिवस संपूच नाही असं वाटत होतं, पण दिवसाची सांगता करायला एवढं पुरेसं होतं. यानंतर अजिबात न थकलेल्या शरीराने आणि उत्साही मनाने परतीच्या वाटेला लागलो. येताना काढलेले फोटोज, रील्स शेअर केले आणि नेक्स्ट ट्रिपचं प्लॅनिंग सुद्धा केलं. ऑफकोर्स त्यावर अजून लॉंग चर्चा होणार हे मात्र नक्की. तुम्हाला आमचा हा दिवस कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुणेरी पल्लवी चॅनेलला सबस्क्राईब करा. बाय बाय.